सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामींनी वामदेवाला भूतसृष्टी कशी दाखवली आणि वामदेव कसे भयभीत झालेले आहेत आणि असा चमत्कार पाहिल्यानंतर वामदेव स्वामींच्या शरण आलेले आहेत आणि दररोज मग ते स्वामींच्या पूजावसरला यायला लागलेले आहेत, स्वामींचं दर्शन घ्यायला लागलेले आहेत, स्वामींना साष्टांग दंडवत घालायला लागलेले आहेत आणि पायाही पडायला लागलेले आहेत आणि प्रसाद घेऊन स्वतःच्या बिडारावर जायचे। आणि कालच्या सत्राची एक महत्त्वाची वेळ म्हणजे स्वामी चांगदेव भट्टाला सोबत येऊ देतात रुद्धपूरला जाण्यासाठी। ज्यावेळी स्वामी निघतात, पैठणहून स्वामी रुद्धपूरला जाण्यासाठी निघालेले आहेत, चांगदेव भट्ट सोबत आहेत आणि पहिला मुक्काम त्यांचा राहट गाव या ठिकाणी पडला महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये। तर दुसरा मुक्काम कुठं पडतो, काय काय लीळा घडतात पुढे, हे आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे आजचाही व्हिडिओ, आजचं जे स्वामींचं चरित्र आहे तेही नक्कीच आवडणार आहे तुम्हाला आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल। आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना, तुम्हाला जर स्वामींचं चरित्र लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 1 पासून ते शेवटपर्यंत जर ऐकायची इच्छा असेल तर हे चॅनल नक्कीच तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर तुम्हाला सर्व स्वामींचे चरित्र ऐकायला मिळणार आहे, एकही लीळामध्ये सोडले जाणार नाही। आतापर्यंत आपण लीळा क्रमांक 1 पासून ते 140 पर्यंत आलेलो आहोत, त्या पुढच्या लीळा चालू आहेत। तुम्हाला जर ऐकायची इच्छा असेल स्वामींचं चरित्र पूर्ण तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मागच्या जर लीळा तुम्हाला ऐकायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लीळा चरित्राची प्लेलिस्ट दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सर्व लीळा मागच्या ज्या झालेल्या आहेत ते तुम्ही ऐकू शकता। तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 141। पैठणवरून स्वामी निघालेले आहेत रुद्धपूरला जाण्यासाठी आणि पैठणवरून निघाल्यानंतर पहिला मुक्काम स्वामीचा पडलेला आहे राहट गावला महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये। तर दुसरा मुक्काम कुठे पडतो, लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 141 कडेठणी महालक्ष्मी वस्ती। दुसरा मुक्काम कडेठाण या गावी महालक्ष्मीच्या मंदिरात स्वामींचा पडतो। उदयाची गोसावी कडेठाणासी बीजे केले। सकाळी उठले स्वामी कोण्या गावावरून, राहट गावावरून आणि सरळ निघाले आणि निघाल्यानंतर स्वामी कुठे गेले, कडेठाणासी बीजे केले, कडेठाणला गेले। मार्गी आसन झाले गोसावी बाईसा करवी सिळिकाण विलिया। सकाळी उठले तेव्हा कडेठाणच्या रस्त्याला लागले आणि रस्त्यामध्येच एका ठिकाणी स्वामी बसले। गोसावी बाईसा करवी सिळिका आणविलिया। स्वामींनी बाईसांना सिळिका आणायला लावलेले आहेत, दात घासण्यासाठी, दंत धावन करण्यासाठी। तव सिळिका नाही, सिळिका नाही, सिळिका भेटल्या नाही। बोरी डिरेली होती ती हातू हातू कोंभ निघाले होते। तिथेच जवळपास एक बोरीचं झाड डिरेली होती, म्हणजे काय तर कवळे कवळे कोंभ फुटलेले होते त्या बाबळीला आणि त्याला म्हणतात डिरेली होती। तर हात हात कोंब निघालेले होते बाहेर। ती पयोवृत्ती, बाईसा पयोवृत्ती धर्माची होती, पयोवृत्तीचा पंथ तिचा होता, त्या पंथामधली ती बाई होती आणि मार्गश्रेष्ठ, तिला असं वाटायचं की माझा मार्ग श्रेष्ठ आहे आणि मी पयोवृत्ती आहे। आणि त्यामुळे पयोवृत्ती लोक असे काही झाडं तोडणे, फाट्या मोडणे असं काही करत नव्हते। ती तोडू मोडू भीती आणि त्यामुळे आता ते स्वामींना तर सिळिका पाहिजे, एक छोटीशी फांटी तर तोडायची आहे आणि पूर्वीची सवय काय होती तर कोण्याही झाडाचं पानही तोडायचं नाही, मग आता फाटी कशी तोडावी बरं, म्हणून भियायला लागल्या बाईसा।
ती भवंती भवंती परी मोडिती ना भवंती भवंती. ते त्या झाडाच्या भोवताल भोवताल फिरायला लागल्या, परंतु मोडायला काय तयार होत नव्हत्या. कवनाशी गोष्टी लाविती. जर रस्त्याने कोणी जाताना दिसलं तर त्याच्यासोबत बोलायच्या, परंतु फाटी तर काय तोडायला तयार होत नव्हत्या. ऐसिया परी गमिते असती. असे गमायला लागले बाईसा. तिथं फाटी तोडत नव्हते, काहीतरी टाइमपास करणं चालू होतं त्याचं. ते विजितया भवंती भवंती. आणि सोबतच त्या झाडाच्या भोवताल फिरायच्या. सर्वज्ञ म्हणितले भले ते कासिया भवती भवसी तरी मोडुनी श्रीकाणसी की. कशाला बरं त्या झाडाच्या भोवताल तुम्ही फिरत आहात? तुम्हाला शेवटी फाटी तर तोडून आणायचीच आहे, कारण स्वामी स्वतः थोडी तोडणार आहे. नाही, तोडाव कोणाला लागणार आहे तर बाईसांनाच तोडावी लागणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात, बाई कशाला फिरताय त्या झाडाच्या भोवताल तुम्ही? काही का असे ना, शेवटी फाटी तर तुम्हालाच तोडावी लागणार आहे. मग बाईसे हासिली. बाईसा हसतात. मोडुनी श्रीका घेऊनी आली. बाईसा त्या श्रीका मोडल्या बाईसांनी आणि घेऊन आल्या. गोसावियांचा श्रीकरी ओळगविली. स्वामींच्या श्रीकरामध्ये त्या ज्या श्रीका होत्या श्रीकरामध्ये ओळगवल्या. गोसावी दंतध्वन केले. स्वामींनी दात घासले. गुळळा केला बाईसी अर्धपटू टिळा केला. स्वामींनी गुळळा केला आणि बाईसांनी स्वामींना अर्धपटू टिळा लावला. म्हणजेच काय तर ऊर्ध्व पौंड्र टिळा लावला. ऊर्ध्व पौंड्र टिळ्याचा आकार कसा असतो? ज्याप्रमाणे आंग्ल भाषेमधला जो कॅपिटल यू असतो, आंग्ल भाषा म्हणजे इंग्रजी भाषा, जुन्या काळामध्ये त्याला आंग्ल भाषा म्हणायची. एक 60-70 वर्षापूर्वी आंग्ल भाषा बोलायची इंग्रजी भाषेला. तर त्याच आंग्ल भाषेचा जो कॅपिटल यू असतो, त्या कॅपिटल यू च्या आकाराचा टिळा स्वामींच्या कपाळावर बाईसांनी लावलेला आहे. सावरकरांची जी काव्य असतात त्याच्यामध्ये अशा जुन्या शब्दांचा उल्लेख येतो. अंगल भूमी भयभीता रे अबलान माझी रे माता रे. म्हणजे जे काही जुने काव्य करणारे लोक होते जुन्या काळातील, त्यांना हे शब्द माहिती असतात, परंतु ते शब्द विसरत चाललेले आहेत. आणि म्हणून विसरता कामा नये म्हणून, उजाळणी म्हणून तुमच्याही कानावर ते शब्द पडावेत म्हणून मी ते सांगत आहे. तर असा ऊर्ध्वपौंड्र टिळा बाईसांनी स्वामींच्या कपाळावर रेखलेला आहे. सावरकरांचे काव्य आहे, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. या काव्यामध्ये आहे अंगलभूमी भयभीता रे अब लान माझी ही माता रे. त्या सागराला सावरकर म्हणतात की अरे या अंगलभूमीला भयभीत होऊन तू मला ठकवतोस काय, मला परत नेत नाहीस भारत मातेकडे, परंतु माझी भारत माता ही अबला नाही असे सावरकर ठणकावून सांगतात. ज्यावेळेस सावरकर युरोपमध्ये अडकलेले असतात, इंग्लंडमध्ये, आणि समुद्राच्या काठावर बसून हे सुंदर असं काव्य त्यांनी तयार केलेलं आहे. असो, विषयांतर नको व्हायला आपलं, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. बाईसी अर्धपटू टिळा केला, असा ऊर्ध्वपौंड्र टिळा लावला. पूजा धूप आरती मंगळ आरती केली. पूजा केली, धूप आरती केली, मंगळ आरती केली बाईसांनी स्वामींना. विडा वळगविला, विडा वळगवला. मग गोसावी बीजे केले आणि मग स्वामी तिथून बीजे केले निघाले. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 142. भिवंडावाचा राजौरी वस्ती. भिवंडावाच्या राजौरी स्वामींचा मुक्काम झालेला आहे. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 143. सेंदुरजनी ब्राह्मणा स्थिती. सेंदुरजनी या गावी स्वामींनी एका ब्राह्मणाला स्थिती दिलेली आहे. मग गोसावी सेंदुरजनासी बीजे केले. मग स्वामी सेंदुरजनला गेले. गावा ईशान्य पिंपळा तळी गोसावियांसी आसन असे. गावाच्या ईशान्य दिशेला एका पिंपळाच्या झाडाखाली स्वामींना आसन होतं.
तव ब्राह्मणो एकू नाग झरियेसी संध्या वंदन करावे या आला. एक ब्राह्मण नागझरीला संध्या वंदन करण्यासाठी आलेला होता. नागझरी एका छोट्या नदीचं नाव, किंवा नागझरी असं कशाला बोलतात? काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे नागझरी असते तर त्याला नागझरी का म्हणतात? म्हणजे डोंगरातून पाणी वाहत आलेलं आहे परंतु नागासारखं आहे, असं वाकडं तिकडं जसे नागाची फरफटी पाहतो आपण जमिनीवर अशी वाकडी 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 तिकडे अशी तयार होते, त्याप्रमाणे तो झरा वाहत गेलेला असतो. थोडंसं इकडे थोडंसं इकडे असं म्हणजे सापासारखं ते पाणी गेलेलं आहे. आणि त्याच प्रकारे जमिनीमध्ये खोल खड्डा झालेला आहे त्याच आकाराचा असा वळणदार आणि ती नागासारखी अशी नागमोडी आहे. वळणदार पाणी जाण्याचा रस्ता जो आहे तो नागमोडी आहे आणि म्हणून नागझरी असं बोलतात त्याला. तर असे दोन्ही अर्थ लागतात. संध्यावंदन करी तू होता, तिथे येऊन तो संध्यावंदन करायला लागला. तेणे गोसाविया ते देखिले आला, दंडवत केले. त्याने स्वामींना पाहिलं, स्वामींजवळ आला तो, स्वामींना त्याने दंडवत केले. श्रीचरणाला गोनी पुढा बैसला, स्वामींच्या पाया पडला आणि स्वामींच्या समोर येऊन बसला. तेने गोसाविया ते देखिले आला, दंडवत केले. तेने म्हणजे मग आणि तयासी गोसाविया पासवणी स्थिती झाली. स्वामींपासून त्याला स्थिती झाली. स्वामींसमोर बसला तो पाया पडून आणि लगेच स्वामींनी त्याला स्थिती दिली. स्थिती भोगू सरली, स्थिती भोगणं संपली. मग गोसाविया ते विनविले जी गोसावी माझी आवारासी बीजे करावे जी. आणि मग स्वामींना त्या ब्राह्मणाने विनंती केली. काय म्हणतो तो ब्राह्मण स्वामींना? जे गोसावी माझी आवारासी बीजे करावे जी, माझ्या घरी चला बरं तुम्ही. गोसावी तयाचे आवारासी बीजे केले, स्वामी त्याच्या आवारामध्ये गेले. मर्दना मादने झाले, पूजा वस्वरू झाला, रोगण झाली. मर्दना झाली, मादने झाले. या दोन शब्दाचा अर्थ मी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी सांगितलेला आहे. तुम्हाला जर आठवत असेल याचा अर्थ तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मर्दना कशाला म्हणतात आणि मादने कशाला म्हणतात? पूजा सुरू झाला, पूजा अवसर झाला. आरोगण झाली. भक्तिजना पांती झाली, भक्तजनांना पण पांती जेवण झालं. पहुडू झाला, उपहुड झाला. विळीचा पूजा अवसरू झाला, संध्याकाळचा पूजा अवसर झाला. मग येरी दिसी गोसावी उदयासीची येथोनी मेघंकरा बीजे केले. मग स्वामी सकाळी उठले आणि तेथून मेघंकर म्हणजे मेहकरला गेलेले आहेत. तो ब्राह्मण पिंपळा तळी आणि तेथ गोसाविया ते देख तुची असे. तो ब्राह्मण त्या पिंपळाच्या झाडाखाली येऊन दररोज बसायचा आणि साक्षात स्वामी त्याला तिथे दिसायचे. स्वामी तर गेले निघून मेहकरला, परंतु त्या ब्राह्मणाला साक्षात स्वामी त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले दिसायचे. ते स्थान आत्ताही आहे सिंदूरजनला. मेघंकरी बाईसे हाटा गमन. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 144 आहे ही. मेहकरला बाईसा हाटामध्ये जातात काही खरेदी करण्यासाठी. मेघंकरासी गोसावी बीजे केले. मेहकरला स्वामी गेले. गावा बाह्य प्रदेशी गोसावी आसी आसन झाले. गावाच्या बाह्य प्रदेशामध्ये स्वामींना आसन झालेलं आहे. मग बाणेश्वरी वस्ती झाली. बाणेश्वराच्या ठिकाणी स्वामींना मुक्काम झाला. श्रीचरण क्षाळन झाले, पहुडू झाला. तो बाईसी उपहारून फजविला. स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन केले, धुतले बाईसांनी आणि स्वामी झोपी गेले. तो बाईसी उपहारून फजविला. बाईसांनी उपहाराची तयारी केली, उपहार तयार केला म्हणजे स्वयंपाक केला. मग गोसावियांशी पहुडू झाला. स्वामी झोपतून उठले. पूजा आरोगण गोळा विडा झाला. मागोता पहुडू झाला. पूजा झाली, आरोगण झाली, स्वामींना गोळा झाला, स्वामींना विडा झाला. मागोता पुन्हा पहुड झालेला आहे. पुढील गाव धाकुटे म्हणून बाईसे मेहकरा आंतू हाटवका काही वेसरू घ्यावया गेली. मेहकर
त्या काळातही बाजारपेठेचं गाव होतं आणि आता तर तालुक्याचं ठिकाण आहेच. तर बाईसा मेहकरच्या बाजारामध्ये गेल्या, कारण पुढे छोटे छोटे गाव लागणार होते आणि मग तिथे व्यवस्थित आपल्याला जे काही साहित्य लागते ते भेटणार नाही पुन्हा, आणि म्हणून मेहकरच्या बाजारपेठेमध्ये बाईसा गेल्या काही खरेदी करण्यासाठी. वाणिया एकाच्या पसाऱ्यासी गेली, एका वाण्याच्या दुकानामध्ये बाईसा गेल्या. बाईसा ते देखोनी वाणी म्हणितले आईया. बाईसा आलेल्या पाहिल्या त्या वाण्याने, आणि मग बाईसांना तो दुकानदार म्हणतो, आई या, आणि म्हणून एक छोटीशी बाज बसायला टाकते. बाईसे बैसली, बाईसा बसतात तिथे. बा काही वेचू द्या, बाईसा म्हणतात आम्हाला काही सामान लागते तेवढं द्या. तेने म्हणितले, दुकानदार म्हणतो, आई बैसा नावेक रहा, या ग्राहिका ते पाठवीन, मग तुम्ही मागाल ते देईन. तो दुकानदार म्हणतो, आई थोडे वेळ बसा, तुम्ही थोडंसं थांबा. हे जे काही माझ्या हातावर 4-2 ग्राहक आहेत, गिराईक आहेत, तेवढ्यांना पाठवणी देतो, म्हणजे त्यांना जे काही सामान आहे त्यांना देतो, त्याला वाटा लावतो, आणि मग तुम्हाला जे लागते ते मी तुम्हाला देईन. तयासी थोरू विकरा झाला. आणि काय बाईसांचा पायगुण म्हणावा की त्याला खूप थोर विकरा झालेला आहे, म्हणजे त्याच्या दुकानामधलं जे काही साहित्य होतं ते खूप विकल्या गेलं. दररोज जे काही त्याची विक्री व्हायची त्यापेक्षा जास्त विक्रा झालेला आहे. बाईसे बैसलीची होती, बाईसा तिथेच बसलेल्या होत्या. मग त्याने अवघी ग्राहिके पाठवली, मग बाईसा ते पुसले. सर्व ग्राहकांना वाटा लावलं. भरपूर कमाई झाली त्याची, कारण की माल खूप त्यांनी त्या ग्राहकांनी घेतला, त्याच्यामुळे याला नफा खूप झाला. आणि मग तो बाईसांना विचारतो, आई काय देव ते सांगा. आई तुम्हाला काय पाहिजे बरं सांगा, काय देऊ तुम्हाला. बाईसी म्हणितले, बाईसा म्हणतात, कणिक दे, पीठ दे, तांदूळ तूप हिंगू मिरिये जिरे साखर ऐसा 16 दामाचा वेचू केला. बाईसांनी किती रुपयाची खरेदी केली, रुपये नाही म्हणणार, दाम. त्या काळात दाम असायचे, आता रुपये आहेत चलनामध्ये. तर किती दामाचा खरेदी केली, तर पीठ घेतली. बाईसांनी पीठ घेतलं, तांदूळ घेतलं, तूप घेतलं, हिंग घेतला, मिरे घेतले, जिरे घेतले, साखर घेतली. अशा या सर्व सामानाची एकूण किंमत किती झाली, तर 16 दाम. बरवा सवंगू सुसासू हाटवका दीधला, बाईसे 16 दाम देव बैसई. म्हणजे चांगला माल दिला आणि कमीत कमी रेट लावून 16 दामाचा माल झाला तो, म्हणजे उत्तम दर्जाचा माल दिला, परंतु रेट कमी, स्वस्तात स्वस्त लावला. म्हणजे बाजारहाटामध्ये या रेटमध्ये भेटणार नाही सामान, एवढ्या उत्तम दर्जाचं सामान कमी रेटमध्ये 16 दामाचं झालं ते. बाईसे 16 दाम देव बैसली. बाईसा म्हणतात, घ्या बाबा तुझं जे काही पैसे झाले 16 दाम हे घे तुझे. तर तेने म्हणितले, तो दुकानदार म्हणतो, आई ये तुके माझे तुम्ही आपल्या उपयोगाने यावे, आपल्या उपयोगाने यावे. हे जेवढं काही सामान तुम्ही घेतलेलं आहे हे तुम्ही तुमच्या उपयोगाने या, माझ्यातर्फे तुम्हाला भेट समजून घ्या. बाईसे आली. बाईसा म्हणते ठीक आहे. बाईसांना नाही वाटलं चला या बिचाऱ्याचं स्वामींच्या ठिकाणी उपयोगा जाईल. यावर स्वामी म्हणतात, बाई उशिरू का लाविला. बाईसा निघाल्या, स्वामींपाशी आल्या. स्वामी बाईसांना म्हणतात, बाई उशीर काबर लागला तुम्हाला. बाईसी मागील अवघे वृत्तांत गोसाविया पुढे सांगितले. बाईसांनी मागचा सर्व वृत्तांत जो होता तो स्वामींपुढे सांगितला. बाबा मी हाटाशी गेलीये तव तेने वाणिये मजमाची बैसावया घातली. मला त्या वाण्याने बाज बसायला टाकली, मी ज्यावेळेस त्याच्याकडे सामान खरेदीसाठी गेली होती. आणि म्हणितले, आणि तो दुकानदार मला म्हटला, आई मज ग्राहिके पाठवू द्या, मग मी तुम्हासी हाटवका देईन. तो मला दुकानदार म्हटला की तुम्ही थोडंसं बसा आणि मग मी तुम्हाला काय तुम्हाला पाहिजे ते साहित्य देईल. मग ग्राहिके पाठविली आणि मग त्याने सर्व ग्राहकांना वाटा लावलं सामान देऊन, आणि म्हणून मला उशीर लागलेला आहे.
मग बाबा माझा हाटवका दिला म्हणून उशिरू लागला, आणि त्यांचं सर्वांचं देणं झाल्यावर मला त्याने सर्व साहित्य दिलं आणि म्हणून मला उशीर लागला. दामदेव बैसलिये परी तो नेघेची बाबा. बाईसा म्हणतात स्वामींना, मी त्याला पैसे देत होते परंतु त्याने माझ्याकडून काही दाम घेतले नाही. मग सर्वज्ञे म्हणितले. मग स्वामी म्हणतात, बाई तुम्ही गेल्या तुमचा ठाई तयाचे येतुलेची काही बहुत. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही तिथे गेलात आणि त्याने एवढं सामान आपल्याला दिलं, हे काय फार मोठी गोष्ट नाही, कारण तुमच्याकडून त्याचा फायदा किती मोठा झालेला आहे. तो बाईसी म्हणितले मजायसे न व्हावे बाबा. बाईसा म्हणतात, बाबा मला पुन्हा असं नको व्हायला, मला मान सन्मानही नको आणि काहीच नको. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, तरी नव्हे, ठीक आहे, होणार नाही. आणि काही बाबा. मग वस्ती झाली, आणि मग स्वामींची तिथे वस्ती झालेली आहे, तिथं मुक्काम झालेला आहे मेहकरला. लीळाचरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 145. विषये रामदेवी कमळी पूजा. विषये म्हणजे इसवीला रामदेवाने स्वामींच्या ठिकाणी कमळाची पूजा केलेली आहे. परमेश्वर पुरा गोसावी विजय करीत असती ऐसे दादोसी ऐकिले. परमेश्वर पुराकडे म्हणजे रुद्धपूरला स्वामी निघालेले आहेत असं दादोसांनी ऐकलं, कोणाकडून तरी त्यांना बातमी पोहोचली. गोसाव्या लागोनी वाटेसे काही संभो मिळवणी, मागिला कडवणी टाकोनी घेऊनी आले. काहीतरी रस्त्याने संभो मिळवणी म्हणजे काहीतरी शिदा आटा जमा केला आणि स्वामींना देण्यासाठी स्वामींकडे ते निघालेले आहेत. तव गोसावी विषयी देऊळी विजय केले. स्वामी इसवी या गावी देवळामध्ये मुक्कामी पोहोचले. देऊळ पाहिलं. बाईसे ते उपहारू कराव्या राहिली. बाईसा त्या मंदिरामध्ये स्वामींसाठी स्वयंपाक करायला लागल्या, उपहाराची तयारी करायला लागल्या. गोसावी विहरणा विजय केले. स्वामी विहरणाला गेले. तळयाची पश्चिमिली पाळीसी पिंपळा तळी गोसावियासी आसन झाले. तळाच्या पश्चिम पाळीवर एका पिंपळाच्या झाडाखाली स्वामींना आसन होतं. तव तेथ देव आले. तिथे देव आले. कोणते देव? रामदेव आले बरं का. स्वामी तर तिथं बसलेलेच आहेत, हे रामदेव आले. दंडवत घातले. रामदेवाने दंडवत घातले स्वामींना. श्रीचरणा लागले, पाया पडले. गोसावी क्षेमाळिंगण दिधले. स्वामींनी त्यांना क्षेमाळिंगण दिलं रामदेवाला. देवी वेचू आणिला तो पुढे ठेविला. रिक्त हस्ते न पश्यंती राजा नाम देवता गुरु. ज्याप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे, आपली संस्कृती सांगते की कधी रिक्त हस्ते देवाच्या भेटीला, गुरुच्या भेटीला, राजाच्या भेटीला जाऊ नये, त्याप्रमाणे हे रामदेव पण जे काही शिदा आटा त्यांना रस्त्याने भेटला ते घेऊन स्वामीच्या दर्शनाला आले आणि ते शिदा आटा जो आहे तो समोर ठेवलेला आहे. तळ्यांतू पोहावे आरिगाले. तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले. तव कमळे बरवी देखिली. कमळे छान त्यांना दिसली त्या तळ्यामध्ये. देवी म्हणितले, जी जी मी कमळाची पूजा गोसावी आसी करू. जी जी मी कमळाची पूजा स्वामींच्या ठिकाणी करू का बरं, असं रामदेव विचारतात. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, करा, काही हरकत नाही, करा, असं स्वामी म्हणतात. जी जी तरी कमळे कैसिया परी काढू. रामदेव विचारतात, हे कमळ तोडू कसं काय बरं मी? कमळाचे जे खालचे देठ असतात फार पक्के असतात, ते लवकर तुटत नाहीत, तर कसं तोडू? सर्वज्ञ म्हणितले, अंकुडिया करुणी काढा. स्वामी म्हणतात की अंकुडे करा त्याची आणि मग काढा. म्हणजे काय, तर आकुड्यासारखं असं खाली वाकवायचं आणि मोडायचं त्याला. किंवा दुसरा अर्थ असा सांगतात की ज्याप्रमाणे आपल्याला माहितीच असेल, जे शेळ्या राखणारे लोक असतात त्यांच्याकडे एक बांबू असतो आणि बांबूला ते एक विळा लावतात समोर, आणि मग ज्या झाडाची फांटी तोडून त्यांना टाकावशी वाटली शेळीला ते तोडून टाकतात. तर दुसरा अर्थ असाही आहे की त्यांना स्वामी म्हणतात की काहीतरी धारधार वस्त्र घ्या आणि त्याची अंकुडी तयार करा आणि मग त्या अंकुडीने ते तोडून घ्या, बांबूला विळा वगैरे लावून किंवा असं काही लावून ते कमळ जे आहे ते तोडून घ्या.
मग देवी आंकुडिया करुणी कमळे तोडिली. मग रामदेवाने आकडे तयार करून कमळे तोडली. मग कमळाची अंगदे केली, बाहुभूषणे केली. कमळाची अंगदे केली, एक अलंकार आहे बाहूवर बांधण्याचा. बाहुभूषणे म्हणजे भुजांवर बांधायसाठी भूषणे केले. गळदंडे, गळ्यात घालण्यासाठी हार. हातसर, हाताला बांधण्यासाठी एक छोटस, ज्याप्रमाणे तुम्ही जर स्वामीचा पूजावस्त्राचे जर फोटो पाहिले असतील तर स्वामीच्या मनगटावर पण एक छोटासा हार बांधलेला असायचा. तर त्या प्रकारे हातसर. माळ, मुकुटमाळ, डोक्याला पण माळ. ऐसी बरवी गोसावी अशी साष्टांग पूजा केली. साष्टांग पूजा केली. लोहिवा कमळी. कमळ कोण्या रंगाचे होते बरं? तर लोहिवा कमळी म्हणजे लाल रंगाचे कमळ होते. श्रीखंडी कमळी म्हणजे श्रीखंडाचा रंग कसा असतो? पांढरा असतो. तर त्या श्रीखंडाच्या रंगासारखे जे काही कमळाचे फुलं होते, म्हणजेच पांढरे फुलं कमळाचे, त्या पांढऱ्या फुलाने पूजा केलेली आहे स्वामींची रामदेवाने. मग रामदेवी म्हणितले, रामदेव म्हणतात, जी जी मज कोळ पुरख उधारुणी देवाजी. पैठणलाच रामदेवाला देवता चक्र निरूपण केलं देवाने. त्यावेळेस स्वामी म्हणतात की पृथ्वी येसनी कडित आणि मेरू येसनी लेखनी न पुरे. एवढं देवता चक्र विशाल आहे. आणि तरी पण ते म्हणतात की विस्तृत नाही तर नाही, थोडक्यात निरूपण करा. परंतु शेवटी परमेश्वराकडे जाऊन पण ते देवतेचाच हट्ट धरतात. म्हणजे कसं झालं हे? गोड पाण्याचा झरा आहे. पोट भरून तुम्ही गोड पाणी पिया, एकदम छान शीतल पाणी. परंतु त्या झऱ्यापाशी जाऊन बसायचं आणि त्या झऱ्याकडे पाठ करायची आणि समुद्राकडे तोंड करून खारं पाणी पियायचं. अशातली गोष्ट या रामदेवाची झालेली आहे. साक्षात परमेश्वर बसलेले आहेत. त्या परमेश्वराला काही ब्रह्मविद्या विचारावी, काही या जीवाचं भलं कसं होईल याचे उपाय विचारावेत. ते दिलं सोडून परंतु हे रामदेव लागले देवतेच्याच धर्मामागे. काय म्हणतात शेवटी? मग कोळपुरख उदाहरणी द्यावाजी. मला जी यक्षिणीची जी विद्या झालेली आहे, ती विद्या झाल्यानंतर जी पिंडस्था प्रकाशते तिची आकृती जी आहे ते मला या कमळाच्या पानावर उदाहरण द्या. म्हणून रामदेवी कमळाची पानकोळी गोसाव्याची श्री करी दिधली. त्या कमळाची पाकळी जी आहे ते स्वामीच्या हातामध्ये रामदेव देतात. गोसावी कमळाचे पाते श्रीकरी घेतले. श्रीकरीच्या करांगुळीच्या नखे करून उद्धरीला. हातामध्ये स्वामींनी ते पाकळी घेतली. करांगुळीच्या नखाने ते कोळपुरुष कसा होता त्या आकाराने स्वामींनी आखाटणी करून दिली. सर्वज्ञ म्हणते देशे काळीचे आचारी तुल्यामध्ये आचारित्व करीत असतील. स्वामी म्हणतात देशी काळीचे आचारी, जे आचारी लोक आहेत म्हणजेच आचार्य लोक, एवढ्याच सामर्थ्यामध्ये आचारत्व मिळवत आहेत. एरवी येथून देवता चक्र निरूपिता पृथ्वी येसनी कडित आणि मेरू येसनी खडी न पुरे. स्वामी म्हणतात एवढ्याशा ज्ञानामध्ये लोक आचार्य आहोत असं म्हणून मिळवतात. आणि वास्तविक पाहायला गेलं तर देवता चक्राचं जर निरूपण करायला गेलो तर पृथ्वी येसनी कडित आणि मेरू येसनी खडी म्हणजे मेरूची जर लेखणी केली, 5 लक्ष योजन असणारा मेरू पर्वत, त्याची जर लेखणी केली, पृथ्वीची जर पाटी केली तरी देवता चक्र निरूपण करता येणार नाही. एवढं मोठं विशाल देवता चक्र आहे. परी देवता चक्र उद्धारू नसरे. असं जर उद्धार करतो म्हणले म्हणजे उद्धृत करतो म्हणले, रेखाटून देतो म्हणले तर देवता चक्र उद्धृत करता येणार नाही. आणि एवढ्याशा कमळाच्या पाकळीवर तुम्हाला मी जे काढून दिलं एवढ्यावर तुम्ही आचारत्व मिळवत आहात, काय म्हणावं आता. आणि मग गोसावी उधारुणी रामदेवासी दिधला. मग स्वामींनी तो कोळपुरुष उधारून रामदेवाकडे दिला. मग देवी कागळी उधारुणी तांबपत्री उधारीला. मग रामदेवानी काय केलं की आता विसर पडता कामा नये म्हणून तशाच आकाराची आखटणी कागदावर करून घेतली पक्की, आणि मग ते ताम्रपट्टावर उमटवून घेतली. म्हणजे आता कधीच ते फिक्की पडणार नाही किंवा खराब होणार नाही किंवा नष्ट होणार नाही. ताम्रपत्रावर ठसा मारून घेतला त्या आकाराचा तयार करून. आता ते परमनंट झालं. सर्वज्ञ म्हणितले खाजे खादल्या शुदा निवृत्ती तरी होय परी भूक नवचे. स्वामी इथे खाज्याचा दृष्टांत सांगतात. स्वामी म्हणतात की अरे खाऊ जर खाल्ला तर शुद्धा निवृत्ती थोड्या काळासाठी होते, परंतु भूक जी असते पोटामध्ये लागलेली ते भूक जात नाही, थोड्या वेळाने लगेच भूक लागते. तथा तृप्ती नव्हे, तृप्ती होत नाही.
अन्न जेवल्या भूक तरी जाय अमरान विजे. आणि अन्न जर खाल्लं आपण तर भूक जाते परंतु अमर होत नाही माणूस. अमृत पिजे तरी अमरा होई जे. आणि अमृत जर पिलं तरच माणूस अमर होतो. तैसी इंद्रादिकांची फळे च्युती म्हणते आणि दुःख रूपे. स्वामी पुन्हा त्यांना सांगतात की इंद्रादिकांची म्हणजे इंद्र पदामध्ये इंद्र आणि अधिक पदामध्ये इतरत्र सर्व देवता, या सर्व देवतांची फळं जी आहेत ते च्युती म्हणते आहेत. म्हणजे त्या देवता फळापासून या जीवाचं पतन होऊ शकते. आणि कसे आहेत तर दुःख रूप आहे ते देवतांची फळं. आता देवतांची फळं दुःखरूप कसे काय बरं? तिथे स्वर्गात गेल्यावर तर आनंद आहे म्हणतात, सुख आहे म्हणतात. मग स्वामींनी इथे दुःखरूप का सांगितलं? दुःखरूप सांगण्यामागचं हे कारण होतं, तुम्हाला माहितीच असेल जर एखाद्या असुराने जमिनीवर जर एखादा तप चालू केला मोठा की इंद्राचा सिंहासन तिकडे डगमग घालायचं, इंद्र भयभीत व्हायचा, तर दुःखरूप या कारणाने आहेत की एखाद्या असुराने जर धाड टाकली तर इंद्र पळून जायचा. मग तुम्ही सांगा तिथं जो जीव असेल त्या जीवाला काय फार सुख होत असेल का? त्यालाही पळून जावं लागते. मग कशाचं सुख आलं तिथं? असं दुःख मिश्रित सुख आहे तिथं. काय त्या सुखाचा फायदा हो? चैतन्य फळ मोक्ष तुल्य तरी होय. चैतन्य फळ म्हणजे मायेचं फळ मोक्षाच्या तुल्य म्हणजे बरोबरीचं तर आहे. म्हणजे आनंद आहे त्या मानाने. समजा एवढा परमेश्वरासारखा आनंद नाही तरी स्वामी म्हणतात तुल्य म्हणजे कुठेतरी समानता आहे. परितेत च्युती हा दोषू. परंतु तिथून या जीवाचं पतन होते शेवटी खाली, हा फार मोठा दोष आहे तिथे. तैसा मोक्षू नव्हे. तसा मोक्ष नाही बरं का. तिथे एकदा प्राप्त झाल्यानंतर जीव खाली येत नाही. मोक्षू झाले यातायात पारुखती. मोक्ष झाल्यानंतर यातायात म्हणजे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, हे जे आहे ते पारुखती म्हणजे थांबून जाते. चतुर्विध कर्मफळामध्ये पुन्हा याची गरज पडत नाही. मग गोसावी देवळाशी बिजे केले. आणि मग स्वामी मंदिराकडे निघून गेले. पूजा आरोगण पोहडू पोहड झाला. विळीचा पूजा झाली. उदयाची पूजा सुरू झाला. स्वामींना मंदिरात गेल्यानंतर पूजा झाली, आरोगण झाली, स्वामी झोपी गेले. पुन्हा उपहूड झाला. संध्याकाळचा पुन्हा पूजा अवसर झाला आणि रात्री स्वामी झोपी गेले. उदयाची पूजा सुरू झाला. स्वामी सकाळी पुन्हा लवकर उठले. सकाळचा पूजा अवसर झाला. मग बीजे केले. मग इसवीहून स्वामी निघाले. रामदेव विसी हुनी परतले अंक. स्वामी रामदेव जे आहेत ते रामदेव स्वामींना वाट लावून तिथूनच परत होतात, आपल्या गावाकडे जातात. तर आपलं आजचं हे सत्र इथे संपलेलं आहे. हे सर्व स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या या चॅनलवर लीळाचरित्र सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण ऐकायला मिळणार आहे. दररोज नवनवीन लीळा मी या चॅनलवर टाकत असतो. आणि तुम्हाला जर अशा विषयामध्ये आवडी असेल, स्वामींच्या चरित्रामध्ये जर तुम्हाला आवडी असेल तर हे चॅनल तुमच्याचसाठी आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोज तुम्हाला या चॅनलवर नक्कीच नवनवीन स्वामींची चरित्र ऐकायला मिळत राहतील. तर आजचं हे चरित्र आपलं इथेच संपलेलं आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण स्वामींच्या नवीन लीळेंचं श्रवण करणार आहोत, अध्ययन करणार आहोत. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.